हा बाबा, अहो मी आहे ना इथे. श्रीरंग आहेत. आई आई सगळ्यांची नीट वागतीये, अगदी नीट छान बोलतेय सगळ्यांशी. तुम्ही काळजीच करू नका, कळलं का? झोपा आणि आता मी सकाळी आणून सोडेन तिला. झोपा बघू आता. ठेवा फोन. गुड नाईट. थँक्यू. ठेव तुझ्याकडेच. जान्हवी, तुला रडू येत असेल तर रड. तुला माहितीये, मला माझी आई माझ्या लहानपणी काय सांगायची? कधी कधी रडणं बरं असतं, आपले डोळे स्वच्छ होतात. तेव्हा हा ठेव तुझ्याकडे. माझ्याकडे आणखीन 5 आहेत. टेन्शन आहे? नाही, टेन्शन असं नाही, पण आई बाबा असे वेगळे होतात हे सहन नाही होते. अगं टेम्पररी आहे. काय माहिती. काय माहित काय जान्हवी? अगं इतकी वर्ष एकत्र राहिले, ते आता कसे वेगळे होतील? नाही, वेगळंच राहायला हवं असं नाही, पण नवरा बायको मध्ये इतकं अंतरही नको ना यायला. जान्हवी, नवरा बायको ही सुद्धा माणसंच असतात. हो, पण त्यांनी एकमेकांबरोबर असणं अपेक्षित असतं ना. कुणाला कुणाला अपेक्षित असतं? कुणाला म्हणजे आयडियली तसंच असायला हवं ना, नाहीतर कसले नवरा बायको. जान्हवी, माझे आई बाबा इतकी वर्ष वेगळे राहत होते ना ग. काका आणि छोटी आई खूप वर्ष वेगळे राहत होते. तरी आता ते नवरा बायको आहेतच आणि अगदी आनंदाने सुखाने राहत आहेत की एकमेकांबरोबर. दे आर व्हेरी हॅपी. पण माझे आई बाबा तसे नाहीये. एक्झॅक्टली. प्रत्येक केस ही वेगळी असते. प्रत्येक सिनारिओ, प्रत्येक सिच्युएशन ही खूप वेगळी असते. आपण तुलना नको ना करूयात. प्रत्येकाने एकमेकांना वेळ दिला ना की माणसं एकत्र येतात. जान्हवी, आता तुझ्या आईबाबांमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे मला माहित नाही, किंवा मला तो आता जाणून घ्यायचा आहे असंही नाहीये. फक्त मला इतकंच कळतं की ही एक टेम्पररी फेज आहे आणि ह्या फेज मध्ये ना आपण त्यांच्या बरोबर राहायला हवं. तरच ते एकमेकांबरोबर एकत्र राहण्याचा विचार करतील ना. किती छान बोलता तुम्ही श्रीरंग. चला, म्हणजे माझं काहीतरी आवडलं तुला. खरंच. एनिवे, चल झोप आता. उद्या ऑफिस असेल ना. मी उद्या कदाचित सुट्टी घेईन. का ग? बघते ना आता यांचं काय ठरतंय ते. जान्हवी, घाई करू नकोस. त्यांना त्यांची स्पेस मिळाली ना की आपोआप त्यांना त्यांची त्यांची किंमत कळेल. थँक्यू श्रीरंग. चला झोपा आता. तुम्ही नाही झोपणार? आणि मला कुठे झोप येते अगं. मी आता थोडा वेळ काम करत बसणार आहे. ओके. गुड नाईट. गुड नाईट.
मी उठवलं तुला? नाही, मी काम करत होतो. पण काय ग इतक्या रात्री तू इथे? काय झालं? त्या झोपल्यात ना माझ्या पलंगावर. त्या कोण? जान्हवीची आई. अरे ओ अच्छा. पण मग? मला झोपायला जागाच ठेवली नाही. एवढ्याशा कोपऱ्यात झोपले होते मी. आणि इतक्या घोरतायत ना की उशी कानावर ठेवली तरी झोप येत नाहीये मला. बरं, पण मग आता आपण काय करणार? तू त्यांची बाजू घेऊ नकोस हो श्री. माझं ना आधीच डोकं फिरलंय. मला सुचत नाहीये काय करायचंय. माझी बेडरूम कुणाबरोबर तरी शेअर करायची मला नाहीये सवय. त्यात माझ्या पलंगावर माझ्याशिवाय कोणी झोपलंही नाहीये. म्हणजे मी असतानाही नाही आणि मी नसतानाही नाही. आणि या खुशाल माझ्या पलंगावर मला न विचारता पसरले. बरं, तू आता शांत हो जरा. पाणी देऊ का? नको. मला शांत झोप लागेल असा काहीतरी उपाय सांग. बेबी आत्या, मला तुझी चिडचिड कळतीये. अगं पण तुझं म्हणणं चुकीचं नाहीच आहे. पण आता दुसरा कुठला इलाजही नाहीये. त्या कधी जाणार इथून? अगं त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून त्या इथे आल्यात ना. आणि आपण थोडं समजून घ्यायला हवं ना. आणि रोज रोज कोणी येतं का आपल्याला त्रास द्यायला? आता त्यांच्या अडचणीच्या काळात आपण त्यांना मदत करायला हवी. नातेवाईक म्हणून आपण करायलाच हवं ना. हो, ते बरोबर आहे तुझं. पण माझी त्या बाई माझी खोली वापरतायत. मला नाही आवडत ते. त्यांनी राहावं ना इथे, अगदी खुशाल राहावं. पण कोणी माझ्या पर्सनल स्पेस मध्ये आलेलं मला अजिबात चालणार नाही. आणि त्या तर खूपच बाहेरच्या आहेत. आपल्या घरातलं कोणी असतं तर गोष्ट वेगळी होती ना. आय एम सॉरी. तू कशाला सॉरी म्हणतोयस? त्यांच्या वतीने म्हणतोय. नको म्हणूस. खरं तर श्री, मी सॉरी म्हणायला हवं तुला. उगाच आले मी इथे तुझं डोकं खायला. मला ना आत एक आणि बाहेर एक असं नाही ना करता येत. जे काही आहे ना ते स्पष्ट असतं माझं. आणि बाकी कोणाशी बोलले असते ना तर त्यावरून प्रचंड गदारोळ झाला असता. तुझ्याशी बोललं की कसं ते टेन्शन राहत नाही ना. आणि तू समजूनही घेतोस म्हणून आले होते. बरं केलंस. आता असं कर, इथेच झोप. काय? अगं ओरडतेस कशाला? अरे नाही छे, म्हणजे मला सवय नाहीये माझ्या बेडरूम शिवाय दुसरं कुठे झोपायची. आणि काय माहितीये ना, एकदा झोप माझी झाली नाही ना की मग खूप चिडचिड होते माझी. मग अख्खा दिवस ना पार्लर मध्ये खूप वाईट जातो. त्यात एक मुलगी सुट्टीवर आहे. खूप काम आहे मला पार्लर मध्ये. हो हो हो, मग झोप नाही इथे. नको रे, उगाच तुला त्रास. अगं त्या त्रास कसला? मी झोपेन हॉलमध्ये. आणि तशी हल्ली मला फार झोप येते कुठे. मग इथे काय किंवा दुसरीकडे कुठे. जागच राहायचंय ना, मग जागेन हॉलमध्ये. या बाईने का अडवली माझी रूम? सगळ्यांना ऍडजस्ट करायला लागतंय. जाऊ दे, मी जाते. हेडफोन्स लावून झोपते. अगं बेबी, त्या तू कुठेही जाणार नाहीयेस, इथेच झोपणार आहेस तू. नाही, तुला शपथ आहे. श्री, उगाच तुझी फरफट. काहीही फरफट होत नाहीये. आणि 2-4 दिवसांचा तर प्रश्न आहे. पाहुण्यांसाठी आपण इतकं नाही का करू शकत? झोपतो इकडेच. पाहुण्या म्हणे. पाहुणे असाल ना तर पाहुण्यांसारखं वागा म्हणा. काही नाही, मी ना आता आईला उद्या सांगणारच आहे. मला माझी रूम परत हवी आहे. बस झाले हे लाड. आणि त्या नको आहेत मला माझ्या रूम मध्ये. पाहुण्या म्हणे. बर, झोप आता. चला, गुड नाईट. गुड नाईट. सॉरी.
काय ग, काय झालं? नाही, स्वतःशी हसतेस. म्हटलं काय झालं? नाही नाही, असं काही नाही. असंच म्हणजे आई आली म्हणून बरं वाटतंय ना? तसं नाही. मग एक विचारू? विचार ना. आई आजी, तुम्ही श्रीरंगना इतकं छान कसं घडवलं? अगं मी कोण घडवणारी, तो त्याचं संचित घेऊन आलाय. पण इतका चांगला कसा असू शकतो एखादा माणूस? काय केलं त्यानं? नाही म्हणजे एक गोष्ट केली असं नाही, पण एकूणच माणूस म्हणून ते किती छान, किती समंजस आहेत, किती छान बोलतात. म्हणजे एखाद्यावरनं छाप पाडतात ते स्वतःची, आणि नेहमी दुसऱ्याच्या बाजूने विचार करतात. आता एवढ्या लहान वयात एकट्याने एवढा मोठा बिझनेस सांभाळणं सोपं नाहीये ना. नाहीच आहे सोपं. फॅमिलीचा पण केवढा विचार करतात ते. किती प्रेम करतात सगळ्यांवर. असा माणूस लाखात एक असतो नाही. मी बोर करते का तुम्हाला? नाही ग, छान वाटतंय मला. काय झालं? एक सांगू? हो. आपल्याला एखाद्याविषयी चांगलं वाटत असेल ना, तर त्या माणसाला सांगून टाकावं, मनात ठेवू नये. अप्रिशिएट करणं कुठल्याही नात्याची पहिली पायरी असते. तुला वाटते ना श्रीबद्दल, तर सांगून टाक ना त्याला मोकळेपणानं. ऑड नाही वाटणार ना? कशाला ऑड वाटेल? तुझ्या बोलण्यातला खरेपणा त्याला जाणवेल. आईजी, तुम्हाला खरंच असं वाटतं मी सांगावं त्यांना? तुला खरंच त्याच्याविषयी असं वाटतंय ना? हो. मग सांगायचं. तुला खरं सांगू जान्हवी, तुम्ही दोघं एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स होतात. तुम्हाला एकमेकांचं सगळंच पटायचं अशातला भाग नाही, पण तुमचं कम्युनिकेशन तुमच्या नात्याची स्ट्रेंथ होती, आणि ती नव्यानं तशीच निर्माण व्हावी असं वाटतंय मला. जावई बापू, जावई बापू. काय हो? हे बरं झालं तुम्ही आहात ते. काय काय झालंय? काय मला अगदी खूप घाबरं व्हायला झालं. अहो पण काय झालंय? काय तुम्ही बसा, शांतपणे बसा जरा. खूप बसते आहे कसली, मला झोपायचंय हो. पण काय हे तुमच्या बेबी आत्यांचं वागणं. मध्यरात्री मला असं एकटीला सोडून कुठे गेल्या त्या? हो, मला भीती वाटायला लागली ना. सवय नाहीये हो मला असं एकट्याने झोपायची. आम्ही कसे असे दाटीवाटीने झोपतो ना. हे एवढं मोठं घर, त्यात नवीन जागा, पण हे असं कसं वागल्या त्या? हो, तुम्हाला गाढ झोप लागली असं त्यांना वाटलं असेल, म्हणून मग त्यांनी नसेल उठवलं तुम्हाला. नाही, मग बघा त्यांना कुठे आहेत ते शोधा आणि त्यांना सांगा. त्यांना उठवा आणि त्यांना सांगा की माझ्या शेजारी येऊन झोपा म्हणावं. नाही, बेबी आत्या ऑलरेडी झोपली सुद्धा माझ्या खोलीत. काय? तुमच्या खोलीत? हो. हे काय म्हणजे आता नवरा बायकोच्या मध्ये जाऊन कशाला झोपायचं ते? नाही, ती नाहीये तिकडे. का? जानू कुठे गेली मग? नाही, ती आईजीच्या खोलीत. हा काय प्रकार आहे? आणि जान्हवीला हे कसं काय चालतं सगळं? आता काय चालतं, होतं असं कधी कधी. तुम्हाला पाणी देऊ थोडस? हो, द्याच. म्हणजे कसं घशाला कोरडच पडले ना आता माझ्या. हा, देतो. अहो, थंड द्या, थंड, फ्रीज मधलं. बरं.
जानू आई आजीच्या खोलीत, हे इथे, आणि बेबी आत्या ह्यांच्या खोलीत. तुम्ही कशा आहात? नाही, मगाशी मी आल्यानंतर आपण भेटलोच नाही ना, बोललो नाही काही. कशा आहात? अहो काय सांगायची माझी कर्मकहाणी जावई बापू आता तुम्हाला. गरिबीत आयुष्य गेलं आणि आता म्हातारपणी नवऱ्याने टाकलं. तुमचं श्रीमंतांचं सगळं वेगळं असतं हो जावई बापू. हो, ही सगळी श्रीमंती वरवरची असते आई. शेवटी महत्वाची असते ती मनाची श्रीमंती. ती काय चाटायची आहे? एखादी वस्तू विकत घ्यायला गेलं तर पैसाच लागतो. दुकानदाराकडे गेलात तर पैसाच लागतो ना. आता दूधवाल्याकडे गेलात आणि 2 लिटर दूध मागितलं, त्याच्या बदल्यात त्याला म्हणालात आता मनाची श्रीमंती घे, देईल तो दूध? तुम्हाला नाही कळणार हो जावई बापू. हो, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसं तुम्ही. पण तरी मला पैशाचं महत्व आणि किंमत कळतं आई. आणि सुखाने जगायला काही फक्त पैसाच पुरेसा नसतो हेही कळतं. असंच काही नाही बरं का. हल्ली सगळं पैशाने विकत मिळतं. प्रेम प्रेम नाही पैशाने विकत मिळत. पण गरजच काय असल्या फाटक्या प्रेमाची? तुमच्याकडे रगड पैसा आहे ना, म्हणून हे असलं सगळं बोलायचं सुचतंय तुम्हाला. आयुष्यात सगळे टक्के टोणपे खाल्ले ना की हे प्रेम भीम काही आठवत नाही हो. अहो, मी काय बोलतेय म्हणजे काय, झोपेत आहे ना मी, म्हणून काय बोलते माझं मलाच कळत नाही. काही बोलते, माफ करा मला. हो, काहीतरीच काय, माफी कशाला मागताय? इट्स ओके. झोपेत आहे ना मी, म्हणून काय बोलते माझं मलाच कळत नाही. काही बोलते, माफ करा मला. हो, काहीतरीच काय, माफी कशाला मागताय? इट्स ओके. जावई बापू, घरात लाडू बिडू काही आहे का? शेव, चिवडा असं काही आहे का खायला? भूक लागली हो. अशी अर्धवट झोपेत न उठले ना मग लागते मला हो भूक. हा, असेल, मी बघतो. नाही, पण ऍक्च्युली ना मला कुठला डबा कुठे ठेवलेला असतो हे धड माहित नसतं. पण मी तरी बघतो. हा, बघतो. तुम्ही हे बिस्किट्स खाणार? बिस्किट्स आहेत. हो, चालतील. म्हणजे दूध बिस्किटच खाते मी. हा, बरं. त्याचं पोट देखील शांत होईल. दूध असेल का घरात? दूध हो, असायला पाहिजे. जरा कप देता का तुम्ही? कप. हा, देतो. सावकाश 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 सावकाश. तुम्हाला दुधात साखर हवी? रात्रीच्या वेळेला साखर नको नको. मी माझ्या खोलीतच घेऊन जाते. म्हणजे रात्री लागलंच तर पुन्हा पुन्हा तुम्हाला उठवायला नको.